नमस्कार, कसे आहे सर्वजण? मजेत ना? मी पण मजेतच आहे. आय होप सर्व स्वस्त आणि मस्त असतानाच. तर आज वाजले आहे संध्याकाळचे 6. तर करायचं आहे स्वयंपाक. तर बघू शकता भाजीसाठी काय काय आणलं आहे. तर काचेचे ग्लास, तर ते ज्यूससाठी आणले. तर त्याबरोबर आणलं आहे टरबूज. आता छानपैकी टरबूज कट करत आहे. आणि आज आहे संडे, पण म्हटलं नॉनव्हेज, आता उन्हाळा लागला त्याच्यामुळे नॉनव्हेज बंद करून टाकलं. आता बनवायचे होते मला शेवग्याच्या शेंगा. तर आता पहिले छानपैकी देवपूजा केली, त्यानंतर म्हटलं आता टरबूज खावं. वरतून थोडंसं मीठ टाकलं म्हणजे छान लागतं खायला. तर या टरबूज खायला. तर आता माझं झालं खाऊन. तर आता बनवायची आहे भाजी, तर शेवग्याच्या शेंगा. तर छान छोटे छोटे कट करून घेतल्या. तर मसाला काय काय काढलेला आहे मी. टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं. तर मी अशा पद्धतीनेच बनवते. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आता शेंगा कट करून झालेलं आहे, कोथिंबीर चिरून ठेवली, मसाला पण काय काय काढलेला आहे बघू शकता व्हिडिओ. मी अशा पद्धतीनेच बनवते. आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला, हळद, मीठ. आता हे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकून हे सगळं आपण जेवढं साहित्य काढलं आहे तेवढं चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे भाजी आपली छान लागणार आहे. थोडेसे जिरे टाकायचे भाजताना त्याच्यामध्ये. राईस आधीच मी करून घेतला. आता पोळ्या अजून बनवायचे आहे, पीठ मळून ठेवलं आहे. तर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता मसाला कसा भाजून घेतला. आता मिक्सरमध्ये काढून घेऊ. आणि कोणी कोणी आधी शेंगा शिजवून घेतात, पण मी शिजवून घेत नाही, डायरेक्ट टाकते, तरी पण शिजतात त्या. आता छानपैकी तेल टाकलं. तेलामध्ये मसाला चांगला परतून घ्यायचा. हे मसाले काढले आहे ते टाकत आहे. आता चांगली तरी यूज तर चांगलं म्हणजे मसाला चांगला परतून घ्यायचा. जेवढा बारीक गॅस करून छान परतून घ्यायचा, तरी सुटूच. तर आता शेंगा धुवून टाकले मी. 2 मिनटं परतून घ्यायचे, त्यानंतर मग पाणी टाकते. बारीक गॅसवर चांगली शिजून द्यायची भाजी. 10 ते 15 मिनटामध्ये भाजी तयार होते आपली. आता तोपर्यंत इकडे पोळ्या बनवून घेते. त्याबरोबर आहे काकडी, लिंबू, कांदा आणि बटर मिल्क बनवायचं आहे, पण ते लास्ट करणार आहे मी जेवण झाल्यावर. तर आपली शेंगाची भाजी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता माझ्या पोळ्या झालेल्या आहे सर्व. आता बनवत आहे ताट. चला तर मग या जेवण करायला. आपला व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.